मॉर्निंग, गुड आफ्टरनून और गुड इव्हनिंग। हे लक्षात घ्या की आपण मागच्या वेळेला ॲडिशन पॉलिमर म्हणजेच चेन ग्रोथ पॉलिमर ह्याचं प्रिपरेशन्स मेथड ही आपण बघितली होती। पहिली प्रिपरेशन्स मेथड बघितली होती, हाऊ वी आर गोइंग टू प्रोड्यूस अ पॉलीइथीन फ्रॉम इथीन। सेकंड, पर्टिक्युलरली इथीनचे जे दोन क्लासिफाईड पार्ट्स आहेत, ज्याला आपण LDP म्हणजे लो डेन्सिटी पॉलीइथीन आणि HDP हाय डेन्सिटी पॉलीइथीन, हे आपण दोन पॉलिमरच्या प्रोसेस ह्या ज्या ॲडिशनल पॉलिमर्स किंवा चेन ग्रोथ पॉलिमर्सचा एक्झाम्पल म्हणून बघितलेल्या होत्या। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो पर्टिक्युलरली पॉलिमरचे प्रोसेस बघणार आहोत ते म्हणजेच कंडेन्सेशन पॉलिमर्स। मग मागच्या लेक्चरला मी सांगितलेलं होतं, व्हॉट डू यू मीन बाय कंडेन्सेशन पॉलिमर? द कंडेन्सेशन पॉलिमर मीन्स व्हेन अ टू मॉलिक्युल्स interact together or two monomers interact together or only one monomer undergoes in a such a process or in a such a chemical reaction from which simple molecule like water, like methyl alcohol is removed or eliminated, that process is called as condensation polymer। आणि ह्या कंडेन्सेशन पॉलिमर्स मध्ये मी आणखीन एक दोन गोष्टी सांगितलेल्या होत्या की त्यामध्ये आपल्याला पॉलीअमाइड लिंकेज आणि पॉलीइस्टरिक लिंकेजचं पॉलिमर्स हे तयार होतात। मग आज आपण जे पर्टिक्युलरली कंडेन्सेशन पॉलिमर्स जे कसे तयार होतात, कशा पद्धतीने त्याची प्रोसेस आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स कुठले आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आता पहिला जो पॉलिमर आपण बघणार आहोत तो आहे नायलॉन 6 विच इज कंडेन्सेशन पॉलिमर। आता हा जो नायलॉन 6 आहे, आपण जो बघणार आहोत कंडेन्सेशन पॉलिमर तो म्हणजेच नायलॉन 6, नायलॉन 66 आणि टेरिलिन, हे तीन कंडेन्सेशन पॉलिमर्सचं प्रिपरेशन्स कसे होतात, त्याचे युजेस काय आहेत आणि त्याची प्रॉपर्टीज काय आहेत हे आपण बघणार आहोत। आता पहिला जो कंडेन्सेशन पॉलिमर आहे तो नायलॉन 6 आहे। आता नायलॉन 6 लाच पर्लॉन L म्हणतात, हे लक्षात ठेवा। आता हा नायलॉन 6 पॉलीअमाइड फायबर पासून म्हणजेच त्याच्यामध्ये जे लिंकेज आहे ती पॉलीअमाइड फायबर आहे, तो होमोपॉलिमर आहे। होमोपॉलिमर म्हणजेच ओनली वन मोनोमर टेक्स पार्ट इन द प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6। आता ह्यामध्ये जो बेसिक इन्ग्रेडियंट आहे तो एप्साइलन कॅप्रोलॅक्टम हा नावाचा बेसिक इन्ग्रेडियंट आहे। आता हा जो नायलॉन 6 जो मॅन्युफॅक्चर केला, प्रिपरेशन केला, तो शोधण्याचं किंवा इन्व्हेंट करण्याचं काम ज्या सायंटिस्टचं नाव आहे तो आहे WC कॅरोथर। म्हणजेच नायलॉनचा जो पॉलिमर जो मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस मध्ये आणण्याचं काम केलं त्या सायंटिस्टचं नाव आहे WC कॅरोथर, हे लक्षात घ्या। आता आपण नेमकं महत्वाचा जो पार्ट बघणार आहोत की हा पॉलीअमाइड फायबर आहे, हा होमोपॉलिमर आहे। ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली नायलॉन 6, आता हा जो 6 हा नंबर आहे हा रिप्रेझेंट करतो की ह्याच्या बेसिक इन्ग्रेडियंट्स मध्ये आणि नायलॉनच्या पॉलिमर मध्ये 6 कार्बन प्रेझेंट असतात, म्हणून त्या पॉलिमरचं नाव येतं नायलॉन 6। बघा हा,
ह्या नायलॉन 6च्या पर्टिक्युलरली पॉलिमर मध्ये किती कार्बन प्रेझेंट आहेत? 6 कार्बन प्रेझेंट आहेत. म्हणून म्हणजेच जो बेसिक मटेरियल आहे एप्सायलन कॅप्रोलॅक्टम त्याच्यामध्ये 6 कार्बन प्रेझेंट आहेत. म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली जे नाव दिलेलं आहे त्या पॉलिमर्सला ते नाव आहे नायलॉन 6. आता ह्याचं नेमकं प्रिपरेशन्स मेथड कशी आहे? आता एप्सायलन कॅप्रोलॅक्टम हे तयार होतं ओमेगा अमिनो कॅप्रोइक ऍसिड पासून तयार होतं. कोणापासून? ओमेगा अमिनो कॅप्रोइक ऍसिड. त्यालाच 6 अमिनो हेक्झॅनोइक ऍसिड म्हणतात. आता हा जो ओमेगा कॅप्रोइक ऍसिड आहे, ओमेगा अमिनो कॅप्रोइक ऍसिड म्हणजे ज्याला आपण 6 अमिनो हेक्झॅनोइक ऍसिड म्हणतो, हा इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन प्रोसेस मध्ये जातो आणि सायक्लिझेशन प्रोसेसनं आपल्याला एप्सायलन कॅप्रोलॅक्टम हा बेसिक इनग्रेडियंट तयार होतो. स्टार्ट. आता आपण एक्झॅक्टली प्रिपरेशन्स मेथड ही नायलॉन 6 ची कशी होते ही आपण बघायची आहे. आता बघा तुम्ही की मी मगाशी सांगितलं की तुम्हाला ओमेगा अमिनो हा कॅप्रोइक ऍसिड हा महत्वाचा इनग्रेडियंट आहे टू प्रोड्यूस एप्सायलन कॅप्रोलॅक्टम. ह्याचंच नाव येतं 6 अमिनो हेक्झॅनोइक ऍसिड. आता ह्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर म्हणजेच तुम्हाला माहिती आहे विदिन द मॉलिक्यूल काय होतं? डिहायड्रेशन होतं. बघा आता हा OH, ओके, ऍसिड मधला OH आणि पर्टिक्युलरली NH आणि H मधला हा H, हा दोन्हीही मधला H2O बाहेर पडतो. आणि आपण मगाशी बघितलं कंडेन्सेशन म्हणजे काय? रिमूव्हल ऑफ अ सिंपल मॉलिक्यूल H2O. आता हा H2O याच्यातून बाहेर पडतो. आता हा H2O बाहेर पडल्यानंतर आपल्याला मिळतं एप्सायलन कॅप्रोलॅक्टम. आणि ह्या एप्सायलन कॅप्रोलॅक्टम पर्टिक्युलरली अमिनो हेक्झॅनोइक ऍसिडचं सायक्लिझेशन होऊन सायक्लिक प्रोसेस म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. हा 1 2 3 4 5 हे 5 कार्बन आणि हा C डबल बॉन्ड O चा कार्बन हे लक्षात ठेवा. हा C डबल बॉन्ड O कुठला आलेला आहे? तर ओमेगा अमिनो कॅप्रोइक ऍसिड मधला C डबल बॉन्ड O आहे हे लक्षात ठेवा आणि त्याचं लिंकेज NH बरोबर होतं. आता ही पहिल्या स्टेप्स झाल्यानंतर लक्षात घ्या हे स्टेप आपण पर्टिक्युलरली ही तुम्हाला विचारत नाहीत बोर्डामध्ये. बोर्डामध्ये काय विचारतात की डायरेक्ट एप्सायलन कॅप्रोलॅक्टम. खरं एप्सायलन कॅप्रोलॅक्टम हे तयार कसं होतं? तर ते 6 अमिनो हेक्झॅनोइक ऍसिड पासून तयार होतं. इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन प्रोसेस आहे. आता काय होतं? हा ज्या वेळेला तुम्ही एप्सायलन कॅप्रोलॅक्टम हा पार्ट बघाल CH2 हे 1 2 3 4 5 लक्षात ठेवण्याकरता एकदम सोपं आहे. आपल्याला बेन्झिन रिंग काढायची आहे. बेन्झिन रिंगला तिथं आपल्याला ह्या पद्धतीनं पर्टिक्युलरली एक कॉर्नर 2 3 4 5 आणि किने 6व्या कॉर्नरला C डबल बॉन्ड O आणि एका CH2 आणि C डबल बॉन्डच्या O मध्ये NH हा टाकायचा. आता हा जो एप्सायलन कॅप्रोलॅक्टम आहे हा एप्सायलन कॅप्रोलॅक्टम हा 533 केल्व्हिनला इनर्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन ह्या एन्व्हायरमेंट मध्ये किंवा ह्या कंडिशन मध्ये फॉर 4 to 5 आवर्स हीटेड आउट केला जातो. किती? 5 to
4 to 5 hours at 533 केल्व्हिन हिटिंग आउट केलं जातं इन इनर्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन, आता नायट्रोजन का, तर तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन गॅस हा इनर्ट आहे नॉर्मल कंडिशन मध्ये, म्हणजेच तो केमिकली रिॲक्टिव्ह नाही आहे. जर ऑक्सिजन किंवा हायड्रोजन जर घेतला तर तो नायलॉन्स बरोबर रिॲक्ट करेल आणि नायलॉन सॉल्ट तयार होणार नाही, म्हणजेच एप्सायलन कॅप्रोलॅक्टम बरोबर तो रिॲक्ट करेल. कोण? ऑक्सिजन आणि हायड्रोजन. तिथं आपल्याला त्याची रिॲक्शन नाही आहे आणि म्हणून कंडिशन ही इनर्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन्स मध्ये आपल्याला बघायला मिळते फॉर 4 to 5 hours. आता लक्षात घ्या, जो सॉल्ट तयार होतो तो म्हणजेच C++O CH2 5 आणि आपल्याला NH हा N टाइम्स सॉल्ट, नायलॉन सॉल्ट हा नायलॉन 6 चा सॉल्ट तयार होतो. नायलॉन 6 चा सॉल्ट तयार होतो. हा पर्टिक्युलरली मोल्टन कंडिशन मधला सॉल्ट असतो. आता हे कसं आलं रे राजानो, तर हा बघा तुमचा C++O आहे. इथं मी ह्या C++O ला इथं फक्त ब्रेक करा, लिहिलं काय, पहिल्यांदा C++O, मग हे 1 2 3 4 5 CH2 5 आणि मग NH. हे किती टाइम्स आहे? N टाइम्स घेणार आहात, कारण हे पर्टिक्युलरली नायलॉन सॉल्टचा हा जो मोनोमर आहे हा आपल्याला ऍडिशन मध्ये जाणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि नायलॉन 6 हा पॉलिमर तयार होणार आहे. आता हा मोल्टन सॉल्ट आहे. ह्या स्टेप नंबर 2 मध्ये ह्या मोल्टन नायलॉन nylon 6 okay is converted into thread or fiber or particularly polymer मोल्टन नायलॉन 6 हे कन्वर्ट केलं जातं इंटू थ्रेड और फायबर, ओके, और पॉलिमर म्हणायला कट करा, पॉलिमर दॅट इज लाईक फिलामेंट टाइप स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर कसं तयार होतं, तर हा नायलॉन 6 हा थ्रू स्पिनरेट्स, म्हणजे स्पिनरेट्स म्हणजे काय, स्मॉल प्लेट्स असती, स्मॉल प्लेट्सला स्मॉल होल्स असतात आणि त्या स्मॉल होल्स मधून हे नायलॉन 6 पास ऑन केले जातात. आणि हे जे स्पिनरेट्स असतात ह्यांना पर्टिक्युलरली दे आर गोइंग टू बी सराउंडेड बाय कोल्ड करंट ऑफ वॉटर और कोल्ड वॉटर चा करंट त्याच्यापासून पास ऑन केला जातो किंवा कोल्ड एअर पास ऑन केली जाते टू गेट द फायबर और फिलामेंट लाईक स्ट्रक्चर ऑफ नायलॉन 6. आता नेमकं हे स्पिनरेट्स म्हणजे काय असतं? स्पिनरेट्स म्हणजेच लक्षात घ्या, असे स्मॉल अशा पाईपलाईन्स असतात, प्लेट्स असतात, ह्याला स्मॉल स्मॉल होल्स असतात आणि ह्या स्मॉल स्मॉल होल्स पासून आपल्याला नायलॉन 6 चा मोल्टन सॉल्ट पाठवला जातो आणि ही सगळी असेंब्ली ही कव्हर अप केली जाते कोल्ड करंट ऑफ वॉटर और कोल्ड करंट ऑफ एअर, सो that molten nylon 6 is converted into the solid thread like structure or filament like structure. आणि मग त्यातून आपल्याला नायलॉन 6 चा हा थ्रेड लाईक फिलामेंट लाईक स्ट्रक्चर असलेला पॉलिमर म्हणजेच फायबर तयार होतो. परत एकदा सांगतो तुम्हाला मी, नायलॉन 6 हा पर्लॉन L म्हणतात त्याला, तो पॉलीअमाइड फायबर आहे, तो होमोपॉलिमर आहे. आता त्याला जो प्रिपरेशन केलं
ते WC कॅरोथर नावाच्या सायंटिस्टनी ते प्रिपरेशन केलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ह्याच्यामधला जो बेसिक इन्ग्रेडियंट आहे तो एप्सायलन कॅप्रोलॅक्टम आहे. तो तयार करण्याकरता आपल्याला ओमेगा कॅप्रोइक ऍसिड म्हणजे 6 अमिनो हेक्झॅनोइक ऍसिड हे आपल्याला हा बेसिक मटेरियल यूज करावं लागतं. एप्सायलन कॅप्रोलॅक्टम तयार करण्याकरता ओमेगा कॅप्रोइक ऍसिड हा इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन मध्ये जातो, सायक्लिझेशन मध्ये जातो आणि एप्सायलन कॅप्रोलॅक्टम तयार होतो. हा जो एप्सायलन कॅप्रोलॅक्टम आहे ह्याच्या बेसिक स्ट्रक्चर्स मध्ये कार्बन 6 आहेत. म्हणजे बेसिक जे रॉ मटेरियल आहे एप्सायलन कॅप्रोलॅक्टम त्याच्यामध्ये कार्बन 6 आहेत. म्हणून नायलॉन जो पॉलिमर तयार होतो, फायबर जे तयार होतं त्याचं नाव हे नायलॉन 6 म्हणून हे दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हा एप्सायलन कॅप्रोलॅक्टम पर्टिक्युलरली स्टेप नंबर 1 मध्ये 533 केल्व्हिन ओके इनर्ट नायट्रोजेनिक ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स मध्ये आपल्याला हिटेड आउट केलं जातं आणि एप्सायलन कॅप्रोलॅक्टमचं कन्व्हर्जन मोल्टन नायलॉन 6 सॉल्ट मध्ये होतं. हा मोल्टन नायलॉन 6 सॉल्ट हे फिलॅमेंट टाईप और थ्रेड टाईप आपल्याला जर स्ट्रक्चर करायचं असेल तर ते थ्रू स्पिनरेट्स थ्रू पाठवावं लागतं. त्या स्पिनरेट्स म्हणजे स्मॉल टायनी होल्स असतात प्लेट्सला किंवा पाईपला आणि ती टोटल असेंब्ली ही कव्हरअप केली जाते कोल्ड करंट ऑफ एअरनं किंवा कोल्ड करंट ऑफ वॉटरनं आणि आपल्याला थ्रेड्स फिलॅमेंट्स नायलॉन 6 चं प्रिपरेशन बघितलेलं होतं. आता आपण नायलॉन 6 ह्या पॉलिमरचं म्हणजेच मोनोमरचं प्रिपरेशन आणि मोनोमर पासून पॉलिमर कसा तयार होतो ते बघायचं आहे. आता थोडक्यात नायलॉन 6 ह्याच्यामध्ये पॉलिअमाइड फायबर आहे म्हणजेच CONH ही लिंकेज असणार आहे. म्हणजे मगाशी सुद्धा CONH लिंकेज होती, आता सुद्धा CONH लिंकेज आहे. तो कंडेन्सेशन पॉलिमर आहे म्हणजेच सिंपल मॉलिक्यूल लाईक H2O रिमूव्ह होणार आहे. आता ह्या नायलॉन 6 पॉलिमर हा को पॉलिमर आहे, हेटेरो पॉलिमर आहे. म्हणजेच मोनोमर हा 2 वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स पासून नायलॉन 6 तयार झालेले आहेत. 2 डिफरंट मोनोमर्स दे आर गोइंग टू रिॲक्ट. मगाशी आपला हा होमो पॉलिमर होता त्याच्यामध्ये फक्त सिंगल मोनोमर सिंगल सबस्टन्स. आता ह्याच्यामधला जो रॉ मटेरियल आहे ते ऍडिपिक ऍसिड. इथं बघा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे HOOC CH24 इंटू ब्रॅकेट COOH आणि हेक्सामिथिलीन डायमाइन NH2 CH26 NH2. आता ह्याच्यामध्ये बघा कार्बन दोघांच्या मध्ये इथं वरती कार्बन किती आहेत, हा COOH 2 आणि CH24 मधला 4 असे 6 आणि हेक्सामिथिलीन मध्ये कार्बन आहेत 6. म्हणून बेसिक रॉ मटेरियल मध्ये कार्बन लिंकेज 6ची आहे. म्हणून नायलॉन चा पॉलिमर जो आहे त्याचं नाव दिलं गेलं आहे नायलॉन 6 हे लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जे प्रिपरेशन मेथड आहे ही प्रिपरेशन मेथड आपल्याला इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. आता मी पहिल्यांदा हे जे ऍक्वियस सोल्युशन ऑफ ऍडिपिक ऍसिड and hexamethylene diamine aqueous solution of adipic acid and hexamethylene diamine हे आपल्याला ऍड करून हिटेड आउट केलं जातं. म्हणजेच बघा HOOC CH24 ओके COOH प्लस H2N CH26 and NH2. आता तुम्हाला माहिती आहे हा ऍडिपिक ऍसिड आहे ओके आणि हा आहे हेक्सामिथिलीन डायअमाइन. आता हा ऍसिड आहे
आणि हा बेस आहे आणि म्हणून आपल्याला इथं न्यूट्रलायझेशन ही प्रोसेस घडते, न्यूट्रलायझेशन प्रोसेस घडते आणि सॉल्ट तयार होतो, कारण का ऍसिड आणि बेस हे होतं. आता ह्यामध्ये काय होतं बघा, नॉर्मली हा जो हायड्रोजन आहे हा ह्या H2 कडे काय होतो, ट्रान्सफर होतो आणि इथला हायड्रोजन हा ट्रान्सफर होतो ह्या H2 कडे आणि आपल्याला मग जो प्रॉडक्ट तयार होतो ह्या दोघांच्या मध्ये हा OOC आणि इथं येतं CH2 परत COO. आता हा H इथं ट्रान्सफर झालेला आहे म्हणून त्याच्या म्हणजे NH3 प्लस येणार, CH2 परत हा हायड्रोजन इकडचा ट्रान्सफर झालेला आहे आणि NH3 प्लस हा आपल्याला पर्टिक्युलरली जो सॉल्ट तयार होतो. हा जो सॉल्ट आहे ह्याचं नाव आहे हेक्सामिथिलीन डाय अमोनियम ऍडिपेट हा नायलॉन सॉल्ट तयार होतो, नायलॉन 6 सॉल्ट तयार होतो. आता ह्याचं रिप्रेझेंटेशन हे असं पण केलं जातं बरं का राजानो, OC डबल बॉन्ड CH2 परत C डबल बॉन्ड O NH3 प्लस CH2 आणि NH3 प्लस हे सुद्धा तुम्हाला रिप्रेझेंटेशन केलं तरी सुद्धा तुम्ही चालतं, एवढं लक्षात ठेवा. आता ह्या इथं तुमच्या बोर्डच्या पुस्तकात किंवा बऱ्याचशा पुस्तकामध्ये अशी एक महत्वाची गोष्ट आहे ती ऍड केलेली नाही आहे. तर इथं जे आपल्याला न्यूट्रलायझेशन होतं इथं महत्वाचं म्हणजेच आपल्याला हा पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे, 1% ऍसिटिक ऍसिड हे ऍड केलं जातं कारण टू इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन and to prevent particularly saturation of a salt at this stage. Saturation 1% acetic acid प्लस 1% ऍसिटिक ऍसिड म्हणजेच हे तर नायलॉन 6 सॉल्टचं म्हणजे जो हेक्सामिथिलीन डाय अमोनियम ऍडिपेट आहे. ओके, हा नायलॉन 6 सॉल्ट नाही आहे, हा ऍडिपेट म्हणून येतो, हेक्सामिथिलीन डाय अमोनियम ऍडिपेट. अजून आपल्याला मोनोमर तयार व्हायचं आहे. ही न्यूट्रलायझेशन प्रोसेसनं आपल्याला सॉल्ट तयार होतं, त्याच्यामध्ये 1% ऍसिटिक ऍसिड हे ऍड करून ह्याच्यामध्ये इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन नायलॉन पर्टिक्युलरली हेक्सामिथिलीन डाय अमोनियम ऍडिपेटचं होतं. आता टू प्रिव्हेंट सॅच्युरेशन म्हणजेच काय, ह्या स्टेजला तो पॉलिमरायझेशन प्रोसेसमध्ये जाऊ नये म्हणून ऍसिटिक ऍसिड केलं जातं. म्हणजे सॅच्युरेशनचा अर्थ म्हणजेच ज्या पर्टिक्युलर दिस न्यूट्रलायझेशन प्रोसेसमध्ये त्याचं पॉलिमरायझेशन होऊ नये म्हणून ऍसिटिक ऍसिड हे ऍड केलं जातं. मग आपल्याला जो हा डाय अमोनियम ऍडिपेट जो मिळालेला आहे, ओके, हा डाय अमोनियम ऍडिपेट मी आता दुसऱ्या पद्धतीने लिहितो, OC डबल बॉन्ड O CH2 C डबल बॉन्ड O हा O NH3 प्लस CH2 NH3 प्लस. आता हा हिट आउट केला जातो 553 केल्व्हिन. ओके,
553 केल्व्हिन ओके हिटेड आउट केला जातो इन इनर्ट नायट्रोजन. कंडिशन परत काय आहे, इन इनर्ट नायट्रोजन, तो सुद्धा इनर्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन आपल्याला ह्याच्यामध्ये काय केला जातो, पर्टिक्युलरली हिट आउट केला जातो. कुठला तर हेक्सामिथिलीन डाय अमोनियम ऍडिपेट, आणि मग आपल्याला नायलॉन सॉल्ट तयार होतं. आता कसं तयार होतं बघा हा राजानो. आता ह्या NH3 मधला ह्यातला एक H2 ओके, NH2 मधला NH3 मधला H2 आणि ह्या NH3 मधला H2 ओके. आता हा H2 आणि हा O आणि हा O आणि हा H2 हा O हा स्टार मार्क केलेला O आणि हा H2 आणि हा O स्टार मार्क केलेला आणि हा H2 मिळून H2O किती बाहेर पडणार आहेत, N टाइम्स, कारण का ही लिंकेज आपण N टाइम्स यूज करणार आहे. म्हणजेच तुमचा जो सॉल्ट तयार होणार आहे तो C डबल बॉन्ड O CH2 परत काय होईल C डबल बॉन्ड O ओके, इथं NH परत CH2 6 अँड NH हा N टाइम्सचा नायलॉन 6 सॉल्ट जनरेट होणार आहे. ही स्टेप नंबर 2 झाली. आणि मग स्टेप नंबर 3 मध्ये आपण पुन्हा जो मोल्टन जो नायलॉन 6 चा सॉल्ट जो आहे हा पर्टिक्युलरली स्पिनरेट्स थ्रू आपल्याला पास ऑन केला जातो. आता स्पिनरेट्स म्हणजे परत सांगायला नको, त्याचं स्पिनिंग केलं जातं. स्पिनिंग करून थ्रेड, फायबर, फिलॅमेंट टाइप स्ट्रक्चर चा पॉलिमर आपल्याला डेव्हलप करता येतो. तोच म्हणजेच नायलॉन 6. आता राजांनो लक्षात घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये आता मी इथं लिहिताना C डबल बॉन्ड O CH2 असं दिलेलं आहे ओके, हे असं मी लिहिलेलं आहे. परंतु तुमच्या स्टेप नंबर 3 मध्ये काय येईल, सॉरी कट कर ते आले का परत ओके. सर स्टेप नंबर 3 मी परत लिहिणार नाही. काय करायची, पहिली जी नायलॉन 6 ची जी स्टेप नंबर 3 आहे तीच इथं रिपीट आहे. काय आहे, मोल्टन नायलॉन 6 सॉल्ट हा थ्रू स्पिनरेट्स हा पाठवला जातो, जो कव्हरअप केला जातो कोल्ड करंट ऑफ वॉटर और कोल्ड करंट ऑफ एअर. त्याच्यापासून आपल्याला स्पिनिंग करून नायलॉन 6 चे थ्रेड्स अँड फिलॅमेंट टाइप स्ट्रक्चर हे आपल्याला तयार करता येतं. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती मला राजांनो, ती ही अशी की जो आता मी इथं वरती नायलॉन 6 सॉल्ट दिलेला आहे तो तुमच्या पुस्तकात देताना कसा दिलाय बघा. फक्त इथला जो तो NH आहे त्यांनी पहिल्यांदा इथं NH घेतलेला आहे, मग त्यांनी CH2 घेतलेला आहे ओके. ह्या CH2 नंतर त्यांनी C डबल बॉन्ड O NH घेतलेला आहे. C डबल बॉन्ड O NH नंतर CH2 घेतलेला आहे आणि मग C डबल बॉन्ड O असं करून N टाइम्स घेतलंय. असा लिहिला काय आणि असा लिहिला काय, दोन्हीही नायलॉन 6 सॉल्ट आहे, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, नायलॉन 6 हा पॉलिअमाइड फायबर आहे. त्याच्यामध्ये नायलॉन 6 सारखीच CONH लिंकेज आहे, परंतु तो हेटेरो पॉलिमर आहे, ज्याला आपण को पॉलिमर म्हणतात. कारण त्याच्यामध्ये 2 डिफरंट मोनोमर हे ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डाय अमोनियमच्या डायअमाइन्सच्या इंटरॅक्शन न आपल्याला नायलॉन 6 सॉल्ट तयार होतो ओके. आता ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे जे बेसिक रॉ मटेरियल आहे ऍडिपिक ऍसिड आणि हेक्सामिथिलीन डायअमाइन, ह्या दोघांच्या मध्ये कार्बन जर बघितले, टोटल नंबर ऑफ कार्बन 6 आहेत. म्हणून पॉलिमरचं नाव सुद्धा तुम्हाला नायलॉन 6 आणि 6 हे बघायला मिळतं.
आता ह्यामध्ये ऍडिपिक ऍसिडचं स्ट्रक्चर आणखीन हेक्सामिथिलीन डायअमाइनचं स्ट्रक्चर हे मी तुम्हाला दाखवलेलं आहेच. ह्यांच्या दोघांचं ॲक्वियस सोल्युशन घेतलं जातं. हे ॲक्वियस सोल्युशन हिटेड आउट केलं जातं. आता बघा, ऍडिपिक ऍसिड हा ऍसिड आहे, हेक्सामिथिलीन डायअमाइन हा बेस आहे. दोघांचा इंटरॅक्शन केली की न्यूट्रलायझेशन होईल. ओके, ते न्यूट्रलायझेशन झाल्यानंतर आपल्याला जो पर्टिक्युलरली सॉल्ट तयार होतो तो आहे हेक्सामिथिलीन डायअमोनियम ऍडिपेट. आता हा जो हेक्सामिथिलीन डायअमोनियम ऍडिपेट आहे त्याला पण स्टार मार्क करून ठेवा. तो JEE मध्ये किंवा नीट मध्ये त्याचं स्ट्रक्चर विचारलं जातं, हे लक्षात ठेवा. आता हा जो हेक्सामिथिलीन डायअमोनियम ऍडिपेट आहे तो हिटेड आउट केला जातो. म्हणजेच प्रिपरेशन्स मेथडमध्ये आपल्याला हेक्सामिथिलीन डायअमोनियम ऍडिपेट हा महत्वाचा आहे. त्याला हिटेड आउट केलं जातं 553 केल्विनला इनर्ट ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन्स मध्ये आणि आपल्याला पर बेसिक नायलॉन 66 चा मोनोमर तयार होतो आणि H2O हा त्यातून बाहेर पडतो. तो कसा H2O बाहेर पडतो? ओके, आपल्याला डाव्या बाजूचा एक O आणि मधला H2 आणि उजव्या बाजूचा H2 आणि मधला O असा मिळून आपण H2O बाहेर काढलेला आहे राजानो. ते मागच्या ह्याच्यामध्ये आहेच. पुन्हा एकदा ती जर तुम्ही लिंक बघितली तर ती तुमच्या लक्षात येईल. आणि कसा सॉल्ट लिहायचा हे पण मी सांगितलं तुम्हाला की जो C+O आहे कुठला डाव्या साईडचा, कारण का ऑक्सिजन तिथला गेलेला आहे, हा ऑक्सिजन गेलेला आहे म्हणजे राहिला C+O CH2 C+O NH लिंकेज हे आपल्याला लिहिता येतं. हे बेसिक दोन्हीही तुम्हाला मग तो JEE ला असू दे, नीटला असू दे किंवा CET ला असू दे, स्ट्रक्चर ऑफ अ नायलॉन 6 मोनोमर किंवा पर्टिक्युलरली मोनोमर जो आहे किंवा त्याचं स्ट्रक्चर जे काय आहे हे तुम्हाला विचारलं जातं. ऑप्शन्स दिले जातात. विच इज द पर्टिक्युलरली स्ट्रक्चर ऑफ द नायलॉन 6 और नायलॉन 66, त्या मोनोमरचं स्ट्रक्चर दिलं जातं. हे लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागतं कुठलं नायलॉन 6चं आहे बेसिक. दुसरा पार्ट ह्याच्यामध्ये येतो की ऍडिपिक ऍसिड हेक्सामिथिलीन डायअमाइन हे ऍड केल्यानंतर तो मी बेसिक सांगितलेलं होतं की 1% ऍसिटिक ऍसिड ऍड केलं जातं. ते ऍड केलं जातं कारण का कॉन्सन्ट्रेशन ऑफ हेक्सामिथिलीन डायअमोनियम ऍडिपेटचं इन्क्रीज व्हावं म्हणून. आणि सॅच्युरेशन म्हणजे दॅट स्टेजला पॉलिमरायझेशन होऊ नये म्हणून आपल्याला 1% ऍसिटिक ऍसिड ऍड केलं जातं. मग कुठला ऍसिड ऍड केला जातो तर ऍसिटिक ऍसिड, हे लक्षात ठेवा. ऍडिपिक ऍसिडचा फॉर्म्युला हेक्सामिथिलीन डायअमाइनचा फॉर्म्युला नायलॉन 6चा, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायला पाहिजेत फॉर द पर्टिक्युलरली JEE नीट अँड CET कॅरेक्टर करता. आता पॉलिअमाइड फायबर आहे हे माहिती असलं पाहिजे तुम्हाला. मग त्यातला दोघही कंडेन्सेशन आहेत. नायलॉन 6 पण आहे, नायलॉन 66 पण आहे. ओके, त्याच्या बरोबरीनं आपल्याला दोघांच्या डिफरन्स काय आहे? एक आहे हेटेरोपॉलिमर आणि एक आहे होमोपॉलिमर. दोघांच्या मध्ये आपल्याला जर सिमिलॅरिटी काय आहेत तर दोन्हीही पॉलिअमाइड फायबर आहेत, CONH लिंकेज आहे. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजेच नायलॉन हा वर्ड जो आहे हा कसा डिराईव्ह झालेला आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता नायलॉन हा वर्ड डिराईव्ह होत असताना ह्याचं इन्व्हेन्शन पर्टिक्युलरली न्यूयॉर्क मध्ये आणि लंडन मध्ये ऍट ए टाइम दोन्हीकडेही चालू होतं. ही राजानो थाप नाही आहे. हे कुठेही तुम्ही गुगलला सर्च केलं तरी तुम्हाला बेसिक गोष्ट येईल. नाहीतर तुम्ही म्हणाल पुजारी सरांनी काहीतरी आपले थाप मारलेत नायलॉन 6 करता, काहीतरी लॉजिक लावलेलं आहे. तर हे लॉजिक नसून तर न्यूयॉर्क मधला N आणि Y आणि लंडन मधला LON असा घेऊन नायलॉन हा वर्ड जनरेट झाला आणि ते पॉलिमरला नाव दिलेलं आहे. ऍट ए टाइम लंडन मध्ये आणि न्यूयॉर्क मध्ये हा नायलॉनचं इन्व्हेन्शन हे चालू होतं. ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्याची प्रोसेस फाइंड आउट करत होते आणि म्हणून ज्यावेळेला हा पॉलिमर मोनोमर तयार झाला त्याचं नाव हे दोन्हीही सिटीच्या
पर्टिक्युलरली पहिल्या अद्याक्षरावरून म्हणजे पहिल्या नावावरून हे नायलॉन आलेलं आहे, हे लक्षात घ्या. बंद. आता लक्षात घ्या की आपण नायलॉन 6 आणि नायलॉन 6 प्रिपरेशन्स मेथड कशी आहे ह्या दोघांच्याही बघितल्या. त्याचे जे बेसिक कॅरेक्टर आहे हे पण आपण सगळ्यांनी बघितलं. आता सगळ्यात महत्वाचं ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत. नायलॉन 6 असू दे, नायलॉन 6 असू दे, ह्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज ओके आणि त्याची युजेस दोघांचेही सेम आहे. आता जर पहिला मी जी प्रॉपर्टी मांडलेली आहे ती बघा, तर त्याची टेन्साईल स्ट्रेंथ ही जास्त आहे, म्हणजे त्याची तुटण्याची क्षमता जी आहे ती तुटत नाही, म्हणजे त्याला टेन्साईल स्ट्रेंथ म्हणतात, हे लक्षात ठेवा. दुसरं जे आहे तो टफ आहे, म्हणजेच नायलॉन हा पॉलिमर ओके किंवा त्याचा थ्रेड हा टफ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याला क्रीज ऑफ रेझिस्टन्स हा हाय आहे, म्हणजे तुम्ही त्याला कितीही पीळ दिला तरी तो तुटत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजेच तो इझिली अटॅक बाय ऍसिड आणि अल्कलीन होत नाही. आता ऍसिड आणि अल्कलीन जर अटॅक झाला तर बऱ्याच वेळेला धागे विरतात, म्हणजेच तुटतात ओके. तो ह्याच्या बाबतीत येत नाही, म्हणजे ज्यावेळेला ड्राय क्लिनिंगला देता जर तिथं ऍसिडचा अटॅक जर केला तर तुम्ही कॉटन जर घेतला तर कॉटनचे धागे हे इमिजिएट तुटण्याची शक्यता असते, परंतु नायलॉनचे नसतात, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला नायलॉन 6 असू दे किंवा नायलॉन 6 असू दे, त्यांच्यावरती मॉथ्स अँड फंगस ओके म्हणजे वाळवी आणि बुरशी ह्यांचा अटॅक होत नाही. आता वाळवी आणि बुरशीचा जर अटॅक झाला तरी सुद्धा धागे तुटण्याला मदत होते, जी कॉटनला आहे. आता ह्यामध्ये मी आणखीन एक हे लिहिलेलं होतं, जे लिहायचं विसरलेलो आहे ह्याच्यामध्ये, की ह्याची वॉटर ऍब्झॉर्ब करण्याची टेंडन्सी ही कमी आहे. ती फक्त तुम्ही लक्षात ठेवा. नायलॉन हा वॉटर ऍब्झॉर्ब म्हणजे करत नाही ऍज कम्पेअर टू कॉटन, लिनन, हेम, म्हणजेच जे आपल्याला नॅचरल सोर्स पासून तयार केलेले जे पॉलिमर्स आहेत त्यांची वॉटर ऍब्झॉर्बिंग कपॅसिटी जास्त आहे, परंतु नायलॉनची वॉटर ऍब्झॉर्बिंग कपॅसिटी ही कमी आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून नायलॉनचे जे आपल्याला तर नायलॉन 6 हा ऍब्झॉर्ब वॉटर करत नसल्यामुळं तुम्हाला बऱ्याचशा जो नायलॉन हा बऱ्याचशा टेक्सटाईल्स कंडिशन्स मध्ये जे आपण वुव्हन इंटू यार्न म्हणजे जे कापड किंवा कापडाचा तागा तयार करतो तिथं नायलॉन हा यूज केला जातो. नायलॉनचे थ्रेड्स हे यूज केले जातात, कारण का त्याची ऍब्झॉर्बिंग कपॅसिटी ऑफ वॉटर ही कमी आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो की त्याच्यामध्ये नायलॉन हा ज्यावेळेला थ्रेड म्हणून किंवा पॉलिमर म्हणून यूज होतो त्यावेळेला लक्षात घ्या, तो जो कापड आहे ते रिंकल प्रूफ होतं. रिंकल प्रूफ म्हणजे सुरकुत्या किंवा आपण ज्याला हे म्हणतो काय म्हणतात त्याला वया पडणं, जसं चेहऱ्याला सुरकुत्या पडतात तसं त्या वया पडतात कापडाला. बघा कॉटनला जर तुम्ही त्याला कॉटनचा धुतलेला शर्ट तसाच घातला किंवा कुठलाही कपडा घातला तर तुम्हाला त्या वया दिसतात ओके, म्हणून तुम्ही त्याला इस्त्री करता कॉटनच्या ह्याला. तसं नायलॉनच्या रिलेटेड जो कुठलाही टेक्सटाईल म्हणजे जे कापड असेल ते लागत नाही. उदाहरणार्थ मुलींना माहिती असेल बघा, जर तुम्ही नायलॉनचं जर शिफॉनची साडी ही जर तुम्हाला माहिती असेल, मुलांना यातले काय माहिती नसणार आहे, मुलं जे काय आई जे देईल ते सर्वसाधारणपणे ते कापड म्हणजे ते कपड्या लत्ता आपण वापरतो, परंतु जी शिफॉनची साडी आहे ती रिंकल प्रूफ असते, हे लक्षात घ्या. किंवा तुमच्याकडं स्पंजचं कापड आहे, टेरिलिन टाईपचं कापड जे असतं त्याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली रिंकल प्रूफ हा बघायला मिळतं, हे सगळ्यात महत्वाचं. आता नायलॉनचं सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर काय आहे, इट शोज लस्टरनेस. आता लस्टरनेस म्हणजेच काय, तो ब्राईट कलर दाखवतो. म्हणून बघा तुम्ही नायलॉनच्या ज्या दोऱ्या जर बघितल्या त्याच्यावरती येलो कलर, रेड कलर असे तुम्हाला चमकताना दिसतात.
पण तोच दोरा तुम्ही साधा कॉटनचा दोरा घ्या, ते चमकताना दिसतो का? नाही. म्हणजेच नायलॉन 6 किंवा नायलॉनचा जो पॉलिमर आहे त्याची सगळ्यात महत्वाचा जो पार्ट जो आहे तो राजांनो लक्षात घ्या की तो लस्टरनेस दाखवतो. म्हणजेच हा ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर नाही आहे ह्याच्याकडं, हा लस्टरनेस दाखवतो, रेझिस्टन्स दाखवतो. कशाला? ऍसिड, अल्कली, मॉथ्स, फंगीज, इव्हन तो हाय टेम्परेचरला. आता हाय टेम्परेचरला म्हणजे लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही काय कराल, हाय टेम्परेचर म्हणून इस्त्री घ्याल, ते तापवाल आणि नायलॉनच्या कपड्यावरती ठेवाल, मग तुम्हाला घरातली लोक मारतील. हाय टेम्परेचर म्हणजेच आपल्याला जे नॉर्मल टेम्परेचर जे असतं त्याच्यापेक्षा हाय टेम्परेचर जर असेल तर त्याला सुद्धा तो धागा टिकतो. हे लक्षात ठेवा, हे महत्वाचं. नाहीतर हाय टेम्परेचर सरांनी सांगितलंय, बघतो घरातले नायलॉनचं काय कुठला कापड असेल त्याच्यावरती तुम्ही ते ठेवू शकता. आता हा नायलॉन कसा आहे बघा राजानो, तुम्ही ज्यावेळी त्याला काडीनं जर पेटवलं तर तो सॉफ्ट होतो, म्हणजेच तो मोल्टन कंडिशन म्हणजे थर्मो प्लास्टिक कंडिशन्स मध्ये येतो. आणि ज्या वेळेला कोल्ड कराल तर तो लगेच काय होतो, हार्ड होतो. ही नायलॉनची प्रॉपर्टी आहे, हे सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा. त्यालाच तुम्ही टेम्परेचर टू हाय टेम्परेचर रेझिस्टंट असं कॅरेक्टर म्हणतो आपण. ह्या सगळ्या झाल्या प्रॉपर्टीज. ह्या प्रॉपर्टीज सुद्धा तुम्हाला 1-2 मार्काला विचारल्या जातात. म्हणजेच जर बोर्डामध्ये जर पास करायचं असेल तर अशा प्रकारचे प्रश्न, राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ अ नायलॉन, हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता युजेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिला यूज जो आहे तो ब्रश, म्हणजेच तुम्ही जे ब्रिसल्स तयार करता ना, ब्रिसल्स, टूथब्रशचे ब्रिसल्स किंवा तुमची जे दाढीचा ब्रश असतो बघा, ते ब्रशचे जे ब्रिसल्स असतात ते नायलॉनचे करतात. परंतु आता काय झाले, काहींची स्किन अगदीच मुलायम असते. मग मुलायम असल्यामुळं किंवा दात लगेच हलत असल्यामुळं आता नायलॉनचे ब्रिसल्स न वापरता, पूर्वी आमच्या काळात ज्यावेळेला ब्रश आला होता त्यावेळेला नायलॉनचे ब्रिसल्स, जो शेव्हिंगचा ब्रश होता तो नायलॉनच्या ब्रिसल्सचा होता. आता त्याच्यामध्ये हळूहळू व्हेरिएशन्स होऊन प्रत्येक म्हणजे मुलांच्या स्किन्सची, मुला-मुलींच्या म्हणजे या जनरेशनच्या येणाऱ्या दातांची काळजी घ्यायला प्रत्येक इंडस्ट्री शिकलेली आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता तुम्हाला सगळ्या नायलॉनचे ब्रश नसतात. नायलॉनचे ब्रश जर असतील तर ते हार्ड असतात बघा. तुम्ही कधी नवीन ब्रश बघितला कुठलाही, आता जर नवीन ब्रश तुम्ही वापरला की थोडंसं तुम्हाला लागतं बघा, थोडासा दातातनं रक्त आल्यासारखं होतं नवीन ब्रश करत असताना. मग पूर्वी जर नायलॉन बघा तो काय आहे, हार्ड आहे, टफ आहे, तो पूर्वी लागत होता. म्हणून त्याचं आपल्याला थोडंसं पर्टिक्युलरली त्याच्यामध्ये प्रोग्रेस करून, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल अडॅप्शन करून आपल्याला ब्रश तयार केले जातात, ब्रिसल्स तयार केले जातात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा जो त्याचा यूज जो आहे नायलॉन 6चा, तो कॉर्ड्स तयार करण्याकरता किंवा क्लाइम्बिंग रोप, म्हणजे जे रोप बघा, जे गिर्यारोहक असतात ना, जे माउंटेनियर्स असतात बघा, त्याचे जे रोप्स असतात ते रोप्स तयार करण्याकरता ह्याचा यूज होतो. नेट्स, जे आता कोळी जाळं टाकतात बघा समुद्रात, त्याचे नेट्स तयार करण्याकरता, फिशिंग नेट्स तयार करण्याकरता यूज होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजेच जे स्युचर्स असतात, म्हणजेच आपल्याला जे म्हणतो टाके टाकले असतात, ऑपरेशन केल्यानंतर किती टाके पडले आपण विचारतो, त्याला स्युचर्स म्हणतात. ऑपरेशन्स मध्ये जे स्युचर्स यूज केले जातात ते नायलॉन्सचे असतात, हे लक्षात घ्या. आता बऱ्याच वेळेला मोटर किंवा जे ट्रक्सचे टायर्स असतात, त्या टायर्सचे जे कॉर्ड्स असतात बघा, आता तुम्हाला जेके टायर्स किंवा अपोलो टायर्स किंवा हे जे टायर्स आहेत, पूर्वी ज्या वेळेला टायर्स अँड ट्यूब्स होत्या त्यावेळेला ते टायर्स मध्ये नायलॉनची कॉर्ड आपल्याला, म्हणजे नायलॉनचे धागे हे येतात का, तर त्याला फ्रिक्शन कमी आहे म्हणून. फ्रिक्शन कमी असलेला, आणि फ्रिक्शन होऊ नये, टायरचं तुम्हाला फ्रिक्शन माहिती आहे, ते जर जास्त फ्रिक्शन झालं तर टायर बस्ट होण्याची शक्यता असते. ते कॉर्ड जर बाहेर पडले तर टायरचं वेअर अँड टेअर जास्त होतं. ते होऊ नये म्हणून आपल्याला नायलॉनचे कॉर्ड्स
हे मोटर्सच्या आणि पर्टिक्युलरली ट्रकच्या टायर्समध्ये हे यूज केलं जातं. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि पुढचा पार्ट आहे सगळ्यात महत्वाचा युजेस म्हणजे सॉक्स मध्ये असतील किंवा स्वेटर्स मध्ये असतील. आता सॉक्स आणि स्वेटर्सला ज्या वेळेला फायबर्स तुम्हाला माहित आहेत, काय काय वेळेला सॉक्स हे अगदी मुलायम असतात, स्वेटर सुद्धा आपल्याला मुलायम असतात, परंतु ते धागे सॉफ्ट असल्यामुळं त्याला जी एक स्ट्रेंथ पाहिजे, पकडण्याची स्ट्रेंथ पाहिजे, दोन धागे वूव्हन करत असताना त्यांना एकत्र बांधण्याकरता जो धागा वापरला जातो तो नायलॉनचाच असतो. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ द स्वेटर्स, स्ट्रेंथ ऑफ द सॉक्स, ओके, हे येण्याकरता नायलॉन सुद्धा त्यामध्ये टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो. हे त्याचे युजेस आणि प्रॉपर्टीज आहेत. तर ह्या कंडेन्सेशन पॉलिमर्स मध्ये आज आपण नायलॉन 6 आणि नायलॉन 6 बघितलेले आहेत. हा व्हिडिओ बघून घ्या, तुम्ही वाचा पर्यंत ऐकून घ्या. काय शंका असतील तर तुम्ही मला विचारा. ओके, थँक्यू व्हेरी मच.